गेल्या काही वर्षात खेड असेल, आंबेगाव असेल, जुन्नर असेल किंवा आपला जो पुणे जिल्हा आहे, या जिल्ह्यामध्ये खूप साऱ्या घटना आपल्याकडे फसवणुकीच्या घडत आलेल्या आहेत. त्यामध्येच आपण जर मागील काही घटनांचा विचार केला, तर नारायणगावमध्ये अशीच काही कंपन्या तयार झाल्या. त्यांनी खूप साऱ्या लाखो करोडच्या गुंतवणुकी घेतल्या. मग त्यामध्ये शेअर मार्केट असेल, ट्रेडिंग असेल, फॉरेक्स असेल किंवा जादा परताव्याचा आमिष देण्याच्या घटना असतील. अशा प्रकारच्या नारायणगावमध्ये पाठीमागील काही वर्षापूर्वीच झालेली घटना आणि ती घटना नवी असतानाच किंवा ताजी असतानाच अशा प्रकारच्या घटना आज आपल्या सभोवताली पण घडत आहेत. अशाच प्रकारची एक घटना आपल्या पुणे जिल्ह्यातील पुणे या शहरामध्ये एक उघडकीस आलेली आहे. त्यामध्ये व्हॅलेंटिना इंडस्ट्रीज नावाची एक कंपनी स्थापन केली, का जी कंपनी LLP पण होती. LLP स्थापन करण्याचा एकच उद्देश होता, की LLP स्थापन करून त्यात जे गुंतवणूकदार आहे त्यांना लो लायबिलिटी किंवा लिमिटेड लायबिलिटी पार्टनर म्हणून स्वीकारलं जातं. मग त्या लोकांना ते ॲग्रीमेंट करून दिले जातात आणि त्या ॲग्रीमेंटमध्ये 1% कागदोपत्री परतावा दाखवायचा आणि 5%चं तोंडी त्यांना परतावा देण्याचा असा प्रलोभन द्यायचं आणि लोकांची दिशाभूल करायची. मग यामध्ये या कंपन्यांनी काही एजंट लोकांची नेमणूक केली. त्यांना त्या पैशापोटी काही कमिशन देण्याचं त्यांना कबूल केलं आणि ते दिलंही गेलं. सुरुवातीच्या फेजमध्ये काही लोकांना हे मोबदल्याचे जे ठरलेले पैसे होते तेही देण्यात आले आणि नंतरच्या काळामध्ये खूप सारी मोठी गुंतवणूक कंपनीकडे आल्यानंतर कंपनीने हळूहळू त्या लोकांना परतावा द्यायचं बंद केलं. आता अशातच काही लोकांनी काही गुंतवणुकी नवीन केलेल्या होत्या, काही लोकांनी जुन्या होत्या, काहींचे पैसे अडकले, काहींचे सुरुवातीच्या फेजमधले निघाले. मग त्या सुरुवातीच्या फेजमध्ये निघालेल्या लोकांनी काय केलं, त्यांच्या सभोवताली जी असणारी लोकं आहे त्यांना सांगितलं गेलं, की बाबा माझे पैसे आले तूही टाक आणि जी लोकं त्या कंपनीमध्ये इन्व्हॉल्व नव्हती त्याही लोकांनी तिथं आपल्या जवळचा, सभोवतालचा किंवा ओळखीचा माणूस तिथं परतावा मिळतोय त्याला मिळालाय आणि आपल्यालाही मिळेल म्हणून त्या लोकांनी त्यांच्या कष्टाची जी पुंजी होती, जी त्यांच्या दैनंदिन गरजा भागवून त्यांनी जे संचय केला होता तेही पैसे अशा कंपन्यांमध्ये अडकवले गेले. मग अशाच प्रकारची एक व्हॅलेंटिना इंडस्ट्रीज नावाची एक कंपनी होती. त्या कंपनीने कर्वेनगरमध्ये एका आलिशान इमारतीमध्ये स्वतःचं एक ऑफिस भाड्याने घेतलं. त्या भाड्याने घेतलेल्या ऑफिसमध्ये त्यांनी आलिशान प्रकारचं फर्निचर, तिथं असणारा आलिशान प्रकारचा स्टाफ, हे सगळं काही चित्र रंगवून लोकांना तिथं बोलून, मीटिंग देऊन किंवा काही छोटेसे प्रोग्राम, सेमिनार किंवा अशा प्रकारचे काही कार्यक्रम घेऊन त्यामधून लोकांना प्रलोभन दिलं गेलं किंवा त्यांना ते दाखवलं गेलं, की बाबा आमची कंपनी अशा प्रकारे काम करते. आमच्या LLPमध्ये जर तुम्ही गुंतवणूक केली तर तुम्हाला अशा प्रकारे फायदा मिळेल आणि यातच लोकांनी त्या गोष्टींवर असणारा विश्वास ठेवून जादा परताव्याचं आमिष आपल्याला त्या लोकांना दाखवलं गेलं आणि जादा परतावा आपल्याला मिळेल हा विचार करून त्या कंपन्यांमध्ये पैसे टाकले. आता दरम्यानच्या काळामध्ये या कंपन्यांनी ज्यावेळी लोकांना पैसा द्यायचा बंद केलं, त्यावेळी ही गोष्ट काही लोकांना लक्षात आली आणि लोकांनी त्यावेळी आमचे पैसे रिटर्न द्या हा ज्यावेळी आग्रह धरला, त्यावेळी कंपनीने तिथे टाळाटाळ करायला सुरुवात केली. मग अशा प्रकारच्या घटनांचा जो तपास असतो किंवा जे गुन्ह्याची तपासाचा भाग असतो किंवा गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया असते, तर ती गुन्हे अन्वेषण विभागाकडे लोकांनी तक्रारी केल्या. गुन्हे अन्वेषण विभागाने यांच्या कार्यालयावर छापे टाकले, तिथून काही महत्त्वाची कागदपत्रे हस्तगत केली आणि अखेर शेवटी ह्या सगळ्या कागदपत्रांची शहानिशा करून ज्या कंपनीचे मालक होते किंवा जे काही संचालक होते, तर त्या संचालकांमध्ये संतोष बांदल नावाचे एक व्यक्ती होते, जे पुणे स्थित रहिवासी आहेत. त्यानंतर दुसरे जे संचालक आहेत किंवा डायरेक्टर आहेत, तर ते आहेत ज्ञानेश्वर चोरगे. अशा 2 लोकांवर आर्थिक अन्वेषण विभागाने गुन्हे दाखल केले. आता हल्ली ही दोघेही जी लोकं आहेत ती फरार आहेत. येणाऱ्या काळामध्ये लवकरच प्रशासन यांना अटक करणार आहे, त्यांच्यावर योग्य कारवाई करणार आहे आणि त्यातूनच ठेवीदारांना त्यांचे पैसे देण्याचा प्रयत्न करणार आहे. या सगळ्या प्रकरणात एकंदरीत जर आपण पाहिलं, तर आजही लोकांनी ज्या लोकांचे पैसे अशा कंपन्यांकडे अडकलेले आहेत, तर त्या लोकांनी समोर आलं पाहिजे आणि अशा लोकांवर खटले गुन्हे दाखल करून तिथून त्यांना कदाचित ते पैसे परत मिळण्याची अपेक्षा निर्माण होईल. अशा प्रकारचं पोलिसांनी त्यांना आव्हान केलेलं आहे. तरी जास्तीत जास्त लोकांनी या गोष्टीकडं दुर्लक्ष न करता पुढं यावं आणि संबंधित अशा काही कंपन्या आपल्या सभोवताली असतील, एजंट्स असतील, तर यांच्यावर लवकरात लवकर खटले भरावेत आणि आपल्या न्यायासाठी प्रयत्न करावेत.